गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमथ मनमथा। सद्गुरूंचं वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज बघा, ते म्हणतायत नमो चतुरचित्त चकोर चंद्रा. आता हा काय शब्द आहे की नाही, चतुर चित्त चकोर चंद्रा. आता याचा थोडा अभ्यास आपण केला तर आपल्या लक्षात येतं की चतुर कोणाला म्हटलं पाहिजे. बरोबर, चतुर हा शब्द खूप महत्वाचा झाला याच्यामध्ये. कारण चतुर माणूसच बरोबर जे घ्यायचं ते घेऊ शकतो. लक्षात घ्या, चातुर्याचं लक्षण आहे. आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी खूप चतुराई लागते. आणि तिथे तुकाराम महाराज म्हणतात इथे येरा गव्हाळ्याचं काम नाही म्हणून. तुकाराम महाराज समजा आपण काय बोलायचा विषय देत नाही त्याच्या त्या दृष्टीने. म्हणून हे म्हणतायत जे चतुरांच्या चित्तरूपी चकोर आला. आता चतुर कोण आहे? जो आत्मशोधाच्या जाणीवेनी मूळ सत्याच्या शोधाच्या जाणीवेत जातो आहे. म्हणजे ते मूळ सत्याचं अज्ञान घालवायचा प्रयत्न करतोय. विश्वमूलक अज्ञान योगी अरविंदांनी शब्द वापरलेला आहे. म्हणून हे विश्वमूलक अज्ञान जे आहे ते तो घालवायचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर सर्व विश्वातलं जे चाललेलं अज्ञान आहे, विश्वात भरलेलं अज्ञान, म्हणजे विश्वात अज्ञान भरलंय का? खरं तर अज्ञान विश्वात भरलेलं नाहीये, ज्ञान भरलेलं आहे. ते त्याला घेता येत नाहीये. म्हणून ते त्याचं अज्ञान आहे. ते आपल्याला झाड का वाढत आहे, तिथं कशा प्रकारे फुलं उगवत आहे, ते बीज काय स्वरूपातलं आहे, ही सर्व नियती कशा प्रकारे चाललेली आहे. आजच्या याच्यात मी लिहिलेलं आहे की उन्हाळ्याने तापलेला जो ऋतू आहे, हे ऋतुचक्र कशा प्रकारे चालत चालत आतापर्यंत येऊन ठेपलेला आहे, याची जाणीव ज्याला नाही ते अज्ञान आहे. फक्त श्रावण आला की शिवाला जायचं, गणपती आले की गणपती बसवायचे. या ज्या अज्ञानमूलक जाणीव आहेत ना, याला कुठेतरी छेद देता यायला पाहिजे आपल्याला. त्यामुळे मूळ ब्रह्म कशा प्रकारे विश्वात कार्य करत आहे या जाणीवेतून आपला अभ्यास करणं. याच्यासाठी मी आणि माझं स्वरूप हे समजलं, ज्याला अहंकार मूळ स्वरूप आपलं म्हटलं जातं. कारण आपण ज्या जाणीवेतनं अज्ञानातनं जन्म झालेला आहे त्या जीवाचा आपला अहंकार मूलक आहे. त्याच्यामुळे मी आणि माझं किती जाणीव आहे, त्याच्यामुळे आपल्याला सर्व अज्ञान दिसतंय. याच्यासाठी बुद्धीची जाणीव कशी वाढवायला पाहिजे, मनाची जाणीव कशी वाढवायला पाहिजे, हे समजणं फार गरजेचं आहे. आणि हे सूक्ष्मात जात. मग तिथं व्यावहारिक बुद्धी गडबडते, ते सुधरत नाही. म्हणून सूक्ष्म बुद्धीत जावं लागतं. आणि सूक्ष्म बुद्धी ही जेव्हा त्या निर्गुणाच्या जाणीवेत शिरायला लागते, तिथं परत गडबड होते, मग तिथं अग्रबुद्धीच लागते. म्हणून मुळाचा शोध, आत्म्याचा शोध म्हटलं की गेलं काम, कामात न जात.
बघा आपणच विचार करून बघूया या गोष्टीचा, आहे की नाही? हे घडतंय की नाही आपल्याला? आपल्यामध्येच घडतंय हे. म्हणजे आपल्याला आपल्या अग्रबुद्धीच्या जाणीवा कशा प्रकारे वाढवणं गरजेचं आहे आणि सूक्ष्मात्म पुढे कसं चालता यायला पाहिजे, तरच आपण श्रेष्ठ मनाच्या म्हणजे आत्मज्ञानापर्यंत कुठंतरी पोहोचू शकणार आहोत. हे माझं म्हणणं नाहीये, योगी अरविंदांचं म्हणणं आहे. स्वामी विद्यानंदही तेच म्हणताय, ते काही वेगळं म्हणत नाहीये. म्हणून हे तत्वज्ञानी संत आहेत, मागच्या वेळेस खुलासा केलेला आहे. म्हणून आपण ज्या अनुरोधाने चाललेलो आहोत ती पार्श्वभूमी तत्वज्ञानाच्या संतांच्या भूमिकेतली आहे, लक्षात घ्या. म्हणून इथे कुठेही ज्ञानेश्वर महाराज असं म्हणत नाहीये की पांडुरंगाची मूर्ती ठेवा समोर, विठ्ठल विठ्ठल म्हणत राहा, त्याला रोज तुळशीची माळ घाला, त्याला रोज वेगवेगळे कपडे घाला आणि ते तुम्ही करा. पण ज्ञानेश्वरीत सांगितलेलं नाहीये, लक्षात घ्या. म्हणून हे अद्वैत तत्वज्ञानाची जाणीव आहे. यासाठी आपल्याला खूप चांगलं संचितच असावं लागतं. म्हणून पूर्व संचिताच्या पूर्व आपल्या काय म्हणतो आपण त्याला पुण्याच्या जाणीवेशिवाय माणूस या गोष्टींकडे वळूच शकत नाही. त्याचं कारणच नाही. पण आपण आता वळलेलो आहोत म्हणजे आपलं पूर्व पुण्य चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही का? म्हणजे एवढं निगेटिव्ह जाण्यापेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंग, बरोबर आहे. आपलं जर पूर्वसंचित एवढं चांगलं आहे आणि आपल्याला जर या गोष्टींची आवड आहे तर का न आपण पुढच्या प्रवासाला लावावं, का तिथंच राहायचं? म्हणून आपण चकोर होणं खूप गरजेचं आहे. त्याचे गुरु करणार नाही. चकोर कशासाठी व्हायचंय? ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथ समजले, म्हणूनच ते सद्गुरूंचं वर्णन करतायत ना. मग ते जे निवृत्तीनाथ आहेत ते म्हणजे शरीरातले निवृत्तीनाथ पाहतायत का? ते गुरुतत्व या स्वरूपात पाहत आहे. तेच निवृत्तीनाथ त्यांना गहिनीनाथांच्या स्वरूपात दिसतात, तेच निवृत्तीनाथ त्यांना गोरक्षनाथांच्या स्वरूपात दिसतात, तेच निवृत्तीनाथ मत्स्येंद्रनाथही दिसतात आणि आदिनाथ म्हणून महेशाच्या मूर्ती म्हणूनही तेच दिसतात. बघा एवढं स्वरूप आहे. ही ती जाणीव आहे, लक्षात घ्या. म्हणून असा जो गुरु आहे त्याला तो कसं आहे बघा, जे चतुरांच्या चित्तरूपी चकोराला चंद्राप्रमाणे आल्हादकारक आहे. म्हणजे आता बघा ज्ञानेश्वरांची प्रतिभा काय स्वरूपाची आत्मज्ञानाच्या जाणीवेवरती आहे ते, किंवा विश्वातीताच्या जाणीवेत आहेत असं म्हणून, किंबहुना गुरुच ते झालेले आहेत असंही म्हणायला हरकत नाही. या भूमिकेतच ते ज्ञानेश्वरी सर्व जगाला सांगतायत, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये सुद्धा एवढ्या अशा प्रकारच्या शिष्याला सुद्धा तो गुरु कसा दिसतोय तर चकोराला चंद्राप्रमाणे आल्हादकारक आहे. म्हणजे अजूनही त्या गुरुकडनं मला काहीतरी घेता येणार आहे, कारण गुरु साक्षात परब्रह्म आणि त्याची सर्व ज्ञानयुक्त जाणीव अनंत आहे. म्हणून मी अजूनही त्याच्याकडे त्या चकोराच्या भूमिकेतनं बघतो आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी इतकी चतुराई आपल्याला आपल्यात साठवता येणार. हे ज्ञानेश्वरांना कळलंय की गुरुकडे कसं बघायचंय, म्हणून ज्ञानेश्वर चतुर झाले. बघा कसं झालं. स्वामी स्वरूपानंद चतुर झाले. सर्व संत मंडळी त्यांच्या गुरुंकडनं जे घ्यायला पाहिजे नेमकेपणाने ते घेतल्यामुळे ते चतुर झालेच झाले. नामदेवाला पण शेवटी चतुर व्हावंच लागलं बघा. त्याच्यामुळे ही चतुराई जी आहे त्याच्याबद्दल ते म्हणतायत, नमो चतुर चित्त चकोर चंद्र. म्हणून
अशा प्रकारे चतुर चित्तात असणारा जो चकोर आहे तो जसा चंद्राचा शीतलपणा ग्रहण करतो. आपल्याला ग्रहण करता येतं का सांगा? आपण अगदी कोजागिरी पौर्णिमा अगदी गावभर हिंडत चिंट्या मारत हिंडत बरोबर, परंतु त्याचा आल्हाददायकपणा जो आहे तो आपण ग्रास करू शकतो का? काही चतुरही नाहीये, अज्ञान हे लक्षात. म्हणून चतुर होणं हे श्रीकृष्णाकडे जाण्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. विश्व जाणीवेत जाणं म्हणजे चतुर होणं आहे. त्या भूमिकेत आपल्याला बघितलं म्हणजे चतुरांच्या चित्तरूपी चकोराला चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहे. आत्मानुभव नरेंद्रा, जे आत्मानुभवाचे राजे आहेत ते सतत आत्म्याच्या जाणीवेतच असतात, त्याचे राजेच आहेत ते. आणि जे त्यांच्या बरोबर असतात त्यांना तिकडे घेऊन जायचा प्रयत्न असतो त्यांचा आत्म्याच्या जाणीवेत. राजा म्हटला की प्रजा आली, आणि प्रजा कुठली असते राजाची? जी राजाला मानते ती प्रजा. जी राजाला मानत नाही ती प्रजेत मोडत नाही, ते अतिरेकी ठरतात. बरोबर आहे की नाही? ते अतिरेकी झाले. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये त्या आत्मानुभवामध्ये त्या जाणीवे घेऊन जाण्याची ताकद राखणारे असे ते सद्गुरू असतात, असं ते म्हणतात. आत्मानुभव नरेंद्रा, श्रुतीसार समुद्रा, मनमथा मनमथा. श्रुतीचे सार, आता सर्व श्रुती वगैरे आहेत त्या सर्वांचं सार जे आहे ते काय आहे? श्रुती काय सांगताय? वेद काय सांगताय? ब्रह्मज्ञान जे आपण आपल्या सगळ्या ध्यान वर्गात शिकतो, जे आतापर्यंत या अध्यायांमधनं शिकत आलेलो आहोत, अगदी 9व्या अध्यायापर्यंत, त्याला सर्वाला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. लक्षात घ्या, ब्रह्माकडे जाण्यासाठी लागणार ज्ञान म्हणजेच आपल्यामध्ये असणाऱ्या आत्म्याकडे जाण्याचं ज्ञान, त्या आत्म्याकडून विश्वात्म्याकडे जाण्याचं ज्ञान, त्या विश्वात्म्यातनं विश्वातीताकडे परब्रह्माकडे जाण्याचं ज्ञान, या सर्व ज्ञानयुक्त जाणीवा जे आहेत त्याला ब्रह्मज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि श्रुतींनी हे सांगितलेलं आहे. आणि त्याचं जे सार आहे ते सार, त्याचा जे समुद्र आहे, श्रुती सागर म्हटलेलं आहे. म्हणून सागर म्हणजे समुद्र, म्हणून त्यांच्याकडे या ज्ञानाचा समुद्र आहे. म्हणजे अखंड ते त्या ज्ञानामध्येच असतात. कारण अनंत अखंड आहे, परब्रह्म अखंड आहे आणि अनंत आहे, त्याच्यामुळे त्याचं ज्ञानही अनंत आहे. त्यामुळे त्या ज्ञानाच्या जाणीवा समुद्रापेक्षा सुद्धा कित्येक पटीने मोठ्या असतात. त्या समुद्राला सुद्धा आपल्या कवेत घेऊ शकतात, एवढी ती ज्ञानाची सार्वभौमिक किंवा सार्वसमुद्रिक अशी जाणीव आहे असं म्हणूया. भूमी म्हणण्यापेक्षा असा तो समुद्र आहे ज्ञानाचा, बरं का. व जे मनमथ मनमथा, व जे कामालाही मोहून घेणारे किंवा जिंकणारे आहेत, अशा श्री गुरुराया तुम्हाला माझा नमस्कार असो. मनमथ, मनमथ म्हणजे प्रत्येकाच्या मनामधनं येणाऱ्या इच्छा वासना, ज्याला आपण कामना म्हणतो, लक्षात आलं. याच्यावरती त्या इच्छा सुद्धा बदलून टाकण्याची ताकद राखणारा. आपल्याला प्रत्येकाला का होईना थोडी थोडी इच्छा आहेच ना, अध्यात्म करावं, खरंच परमार्थ करावा, देव भेटावा, काय देव स्वरूप करावं, हे वाटतच ना. हे का वाटतं? बाकीच्या इच्छा वासना गेल्या तशातला असं म्हणण्याचा पाठ नाहीये, परंतु त्या इच्छेची पण जाणीव आपल्यामध्ये सुरू झालेली आहे. पण जेव्हा ही इच्छा आत्मशोधाने अत्यंत
प्रगल्भ होईल तेव्हा बाकीच्या इच्छा या ऑटोमॅटिक गौण होणार आहे. आणि ही जी ताकद आहे ही ताकद त्या सद्गुरूमध्ये असते. म्हणून त्या सद्गुरूला मनमथा म्हटलेले. या भूमिकेतनं ते म्हणतात अशा तुला माझा नमस्कार असो. अशा प्रकारे ते अजून पुढे जातात बघा. नमो सुभाव भजना भवे कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. नमो सुभाव भजना जे निष्काम प्रेमाने भजन करण्यास योग्य आहेत. सद्गुरू काय सद्गुरू कडनं काही मागायचं नाही ही जाणीव निष्काम भक्तीची असते. आणि सद्गुरू त्या निष्काम भक्तीला योग्य असे असतात. म्हणून गुरुकडनं काही मागायचं नाही. मागायचं ते फक्त आत्मज्ञान मागायचं. गुरुकडनं जर मागायचं असेल कुठलीही गोष्ट तर आत्मज्ञानच मागायचं. काही नको म्हणायचं मला. जे आहे ते भोगतोय मी. यालाच आपण आत्म्याच्या जाणीवेत राहणं असं म्हणायला हरकत नाहीये. लक्षात ठेवा. ही वृत्ती तयार केल्याशिवाय आपल्या मनात सद्गुरू समोर आल्यानंतर त्यांना काही मागायचं नाही हा भाव जागृत होणार नाही. बघा आपल्या घरी सद्गुरू आले तेव्हा त्यांना बोलवलं जातं तेव्हा आपल्या मनात काय भाव असतो. आपल्या कुटुंबाचं चांगलं व्हावं, त्यांचा पादस्पर्शाने आपलं घर पुनीत व्हावं. हे तर भाव आहेतच ना. अगदी मागितलं नाही काही तोंडाने तरी हे नक्कीच आहे. आणि त्यासाठी धडपड चालते सगळी. बरोबर आहे की नाही. त्यामुळे ही जी जाणीव आहे त्या जाणीवेला सुद्धा कुठेतरी फाटा देता येणार. कारण काय माहितीये का सद्गुरूची खरी भूमी कुठं आहे हेच कळलेलं नाही. अगदी स्पष्ट सांगतो तुम्हाला या गोष्टी. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीचा आग्रह धरत नाही. त्याची कारणच ती आहे. आता स्वामी विद्यानंद तर माझे वडील आहेत. मी तर किती आग्रह या माझ्या घरी मी तुमचं खाण्याचं करतो, मी तुमचं पिण्याचं करतो, माझ्या घरात झोपत जा. त्यांना जे राहायचं होतं ते राहिलंय तिथं. आणि त्यांनी आपल्याला जे स्थान द्यायचं ते दिलेलं आहे. परंतु ते नेमके आता कुठे आहेत माझ्या माझं हृदयी सद्गुरू. सद्गुरूचं स्थान हृदयात आहे. बाकी कुठं जाऊन भेटणार नाहीयेत आपल्याला सद्गुरू. ते तिथं बसूनच मार्गदर्शन करणार आहेत, तिथूनच विवेक साधवणार आहेत आणि तिथे बसूनच आपल्याला सर्व अज्ञानातनं साप्त भूमिक अज्ञानातनं आपल्याला ते बाहेर काढणार आहे. म्हणून माझं हृदयी सद्गुरूच आहे. दुसरीकडे कुठं जाण्याचा जास्त खटाटोप करण्याचं कारण नाहीये. माझी भूमिका ते जेव्हापासून तिकडे गेलेले आहेत आश्रमात तेव्हापासून हीच आहे. तुमची इच्छा असेल या, आले तर आनंदच आहे. आले तर आनंदच आहे, याबद्दल वाद नाहीये. परंतु हे ऑलरेडी त्यांनी भूमी पुनित केलेलीच आहे ना. अजून वेगळे येऊन ते अजून काय वेगळं त्याच्यात पुनित करायचं राहिलं आहे असं जर आपला समज असेल तर याच्या अगोदर आपण जे जगत आलो, जे मानत आलो ते कुठेतरी अज्ञानच होतं ना. अजून काय पुनित करायचंय. गुरूंनी जर आपल्याला आशीर्वाद दिला, अनुग्रह दिलेला आहे असं जर आपलं मत असेल तर आपल्यामधलं अज्ञान तो आपल्या आत बसूनच घालवणार आहे. अजून वेगळा काय आशीर्वाद आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यातनं. या भूमिकेत ना ज्ञानेश्वरांनी स्वतः काहीच मागितलं नाही गुरूंना. काय मागितलं का ते म्हणाले का निवृत्तीनाथ महाराज की जय, आणि त्यांची आरती केली, पाद्यपूजा वगैरे केली. आता मला कुठेतरी माझं घर व्हावं असं वाटतंय. 18 वर्षाचे तर होते ते. बरोबर आहे ना.
म्हणजे मागितलं घर ते कुठे जाऊन बसलेत बघा, आहे का? म्हणून त्या निजधामाची जाणीव फार महत्वाची आहे. एनिवे, म्हणून स्वभाव भजना, प्रेमाने भजन करण्यास योग्य आहे. भवे भकुंभ भंजना, जे संसार रूपी हत्तीचे गंडस्थल फोडणारे आहे. बघा, संसार रूपी हत्ती म्हटलेला आहे आणि ते गंडस्थल म्हटलेलं आहे. आता गंडस्थल म्हटल्यानंतर काय असतं? हत्तीचं अज्ञानयुक्त जाणीव आहे. संसार म्हणजे अज्ञान झालं आणि हा अज्ञानाचा हत्ती म्हणजे तो केवढा मोठा आहे बघा आता, आहे की नाही? आणि तो हत्ती बारीक डोळ्याचा आहे. परत आता तेच वर्णन आहे. आता तुम्हाला मी गणपतीचं सांगणार, म्हणजे उद्या परवाला पाठवी मी लिहिलेलं गणपतीचं जे गणेश वंदन आहे ते ज्ञानेश्वरी मधलं गणेशाचं ज्ञानयुक्त वंदन कसं आहे ते मी लिहिलेलं आहे. आता नाही दाखवत वाचून ते, परंतु त्याच्याशी बरोबरी जरी केली आपल्याला, असं आठवलं म्हणून सांगतो, तर त्याच्यामध्ये जो गणेश आहे तो ज्ञानयुक्त जाणीवेतला आहे. त्याची सोंडा जी आहे, सोंड जी आहे ती एका जाणीवेतनं, ज्ञानाच्या जाणीवेतनं पुढे आलेली आहे. आणि गंडस्थलाचे जे दोन भाग आहेत त्याचे, ते द्वैत आणि अद्वैताच्या जाणीवेतले आहेत. आता हाच गणपती म्हणजे हाच हत्ती म्हणू आपला, आपल्याला अज्ञानयुक्त हत्ती म्हटलेलं म्हणायला पाहिजे ना. त्याला काही ज्ञानाची जाणीव नसल्यामुळे तो हत्ती झाला. तो कसा आहे आपल्यातला हत्ती? तर मी आणि माझं असं त्याचं गंडस्थल आहे. लक्षात घ्या, अहंकार मूल गंडस्थल झालं आणि त्या अज्ञान भरलेल्या जाणीवेतनं तो सगळा संसारात माझं काय आहे, माझं काय आहे, माझं काय आहे असं बारीक नजरेने पाहतोय. बघा कसे वर्णन, तेच बरोबर जुळतंय तसंच. कपाळ दोन भागात असते ना, ते मध्ये तो अंकुश लावतो तो, आलं का लक्षात? म्हणून त्याचं गंडस्थळ, आपलं जे गंडस्थळ आहे ते डोकं म्हणतो, पण त्याचे दोन भाग आहेत. आपल्या लहान मेंदू, मोठा मेंदू, त्या मेन मेंदूचे सुद्धा दोन भाग आहेत. बरोबर आहे की नाही? हे आहे नेचर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हत्तीचं नेचर वेगळं आहे, आपलं नेचर वेगळं आहे असं नाही. हे प्रत्येकाला दोन भाग दिलेले. म्हणून या भूमिकेतनं आपण ते जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यामधलं तो ज्ञानयुक्त जाणीव जी आहे ती अज्ञानाने आपल्यामध्ये भरलेली आहे. म्हणजे मी आणि माझा अहंकार कुठं भरलाय? आपल्या डोक्यातच भरलेला आहे ना. त्याच्यामुळे दृष्टीने जे बघितलं जातं ते सर्व मी आणि माझच आहे. मला कसं मिळेल किंवा हे माझं आहे, मी असं केलं मी तसं केलं नाही, त्यात शिरायचं नाही मला. पण सांगण्याचा हेतू माझा काय आहे की हा आहे म्हणजे संसार रूपी हत्तीचे गंडस्थळ फोडणारे आहे. बघा, गुरुकडनं मार व्हायला पाहिजे, गुरुनी धरून हाणलं पाहिजे आपल्याला, अशी परिस्थिती आहे. गजानन महाराज उगाच मारत नव्हते. जोपर्यंत ते फोडत नाहीत ना आपलं डोकं. म्हणून खरंच विचार करा, आपण जेव्हा गुरुला नमस्कार करतो तेव्हा त्यांनी जी कृपा व्हायला पाहिजे ती या दृष्टीने व्हायला पाहिजे की हा मी नमस्कार करतोय तुम्हाला, तुमच्या प्रती माझा अहंकार गेलाय, पण बाकी सर्व जीवनामध्ये माझा अहंकार जाण्यासाठी तुम्ही ती कृपेचा अंकुश माझ्यावरती आणि माझं हे गंडस्थळ फोडा. मागणी ते दिसतंय ना, आणि ते करतात ते, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत आपल्याला. म्हणून गुरुला नमस्कार करताना काय जाणीव असली पाहिजे आपल्याला, याच्यातनं समजतं ना. पण त्यांचा अनुभव आहे म्हणून तर त्यांना सुचलेत नाही हे शब्द. आपल्याला कधी आठवलं का असं की अरे खरंच आपल्याला दोन मेंदूचे भाग आहेत, मग आपण हे मी आहे माझा असं आहे, मग याच्यातनं आपल्याला कसं बाहेर पडता येईल, मग नमस्कार करताना या भावनेतनं करायला पाहिजे. ठीक आहे, असं काहीच नाही. एवढ्या जाणीवेतनं आपण कधी नमस्कारच करत नाही. पहिली गोष्ट ते विसरून गेलेलो असतो त्या नमस्काराच्या वेळेला आपण. म्हणून
आपली जी जाणीव राहते ते अहंकार जन्यच राहते. लक्षात ठेवा. म्हणून आत्म्याच्या जाणीवेत राहणं, भक्ताच्या जाणीवेत राहणं ही भूमिका किमान जेव्हा आपण त्या सद्गुरूच्या किंवा आपल्या प्रतिमेच्या समोर असतो तेव्हा ती भावना आपल्यामध्ये कायम उत्साहित करावी लागणार आहे. उत्साहित म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ती स्वतःमध्ये इम्प्रिग्नेट केल्याशिवाय, इंजेक्ट केल्याशिवाय तो उत्साह निर्माण होणार नाही. भक्तीचा उत्साह वाटला पाहिजे. मी माझे मावळो सर्व, म्हणजे ते मावळण्याची क्रिया माझ्या आतमध्ये सातत्याने घडत राहिली पाहिजे ना कुठेतरी. आणि त्या भावनेतनं आपण हळूहळू हळूहळू आपल्याला सद्गुरूंना समर्पित होता यायला पाहिजे. नाही तर गेलं, नमस्कार केला, छान, ओके, चल, असं नाही येते. म्हणून ती स्थिरता त्या मूर्तीसमोर तुम्हाला बसता यायला पाहिजे. का होईना आशीर्वाद झाला तरी हरकत नाहीये, पण त्याच्या डोळ्याला डोळा लावून लक्षात घ्या, ईश्वराच्या किंवा सगुणाच्या भक्तीला पादांकडे पाहून, म्हणजे पायांकडे पाहून कधीही भक्ती करू नका. लक्षात ठेवा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच भक्ती करा. त्याचं कारण आहे की खरं वैश्विक ज्ञान, निर्गुणाची जाणीव ही त्यांच्या मुखातनं आपल्याकडे येत असते. पायातनं जे आपण जे हे करतो त्याच्यातनं ऐहिकाचं सुख मिळत असतं. लक्षात घ्या. ऐहिकाच्या सुखासाठी म्हणून ईश्वराकडे बघूच नका. श्रीकृष्णाची मूर्ती असेल, रामाचं मूर्ती असेल तर त्यांच्या डोळ्यात बघा, त्यांच्या मुखाकडे बघून ती जाणीव, कारण त्यांच्या मुखामध्ये सगळं त्यांची जाणीव आहे. वैश्विक जाणीव, सगुण आणि निर्गुणाची जाणीव त्यांच्या मुखात आहे, पायात नाहीये. पायामध्ये ते आपलं व्यावहारिक काय असेल तुमचं मागणं ते मागू शकता तुम्ही, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही म्हणजे मला. म्हणून त्या अशा जे संसारूपी हत्तीचे गंडस्थल फोडणारे आहेत ते भागवतात दिले. मी तुम्हाला आता सांगितलं ते भागवतामध्ये आहे. तुम्हाला वाटल्यास तो श्लोकही मी सांगू शकेन, पण पुढच्या वेळा सांगेन. हत्तीचे गंडस्थल फोडणारे आहेत. विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया हे सर्व जगताच्या उत्पत्तीला किंवा भासाला अधिष्ठानभूत आहेत. असा श्री गुरुनाथा तुम्हाला नमस्कार असो. म्हणजे आपल्याला भले हा सर्व भास वाटत असेल, भ्रांती वाटत असेल, तर आपल्याला दिसत नाहीये ईश्वर, बरोबर आहे. परंतु ही भ्रांती वाटतेच ना आपल्याला, पण दिसतंय. म्हणजे कशामुळे दिसतंय? हे दिसण्याचा जो आधार आहे तो आधार म्हणजेच परमेश्वर आहे, तो म्हणजे सद्गुरु आहे. कसं की आपण दोरी असेल अंधारामध्ये पडलेली, ती सापासारखी दिसते, बरोबर आहे. पण जेव्हा दिवा लावतो तेव्हा ती दोरी आहे हे कळतं. म्हणजे सापासारखे दिसण्याला आधार कुठला आहे? दोरी हा आधार आहे. लक्षात ठेवा. असा तो आधार आहे. म्हणजे मूळ सत्य हे या सर्व आधाराला, सर्व गोष्टींचा आधार आहे. समजलं? असं त्यांना म्हणण्याचा भाग आहे या भूमिकेतनं. म्हणून हे सर्व जगताच्या उत्पत्तीला किंवा भासाला अधिष्ठानभूत आहेत. अशा श्री गुरुनाथा तुला नमस्कार. बघा, तुमचा अनुग्रह गणेश जे आपुला दे सौरस ते सारस्वती प्रवेश बाळकाही आती. श्री गुरुनाथा तुमची कृपा हीच गणेश देवता होय. बघा, तुमची पुढच्या वाक्याला त्यांच्या शोध आलेलं आहे. तुमची कृपा हीच गणेश देवता होय. आणि गणेशाचं वर्णन त्यांनी अगोदर केलेलं आहे. म्हणजे गणेश गुरूंचं आणि गणेशाचं स्वरूप, देवा तुमची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू
असा शब्द वापरलेला आहे त्यांनी, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या अगोदर काय म्हटलंय? ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाची संवेद्या आत्मरूपा आत्मरूपा देवा तुझी गणेश. बघा भारी गेले सगळ्याकडनं. पहिल्या दोनच ओळखायच्या, पण सर्व पहिल्या त्याच्यात अक्षी ज्ञानेश्वरी सांगायची. हा अवघड आहे ना गणित, ते केवढं डोक्यात असेल ते त्यांच्या. आहे की नाही? काय विषय मांडायचा आहे आपल्याला. पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणाला काय घडवायचं आहे याची जाणीव पहिल्या क्षणातच आहे. भयंकर आहे हे काय लक्षात. म्हणून ते चतुर आहेत, लक्षात घ्या. ते खूप चतुर आहेत लोक. ते इतकी साधी आहे तेवढी वाटते तेवढी साधी नाही. माऊली म्हणून फक्त डोकं ठेवावं एवढीच आपली लायकी आहे. पण ते माऊलीचं स्वरूपच काय भयंकर आहे हे ज्ञानेशाला वंदन केल्याशिवाय गुरु कृपेशिवाय होणारच नाहीये. म्हणून ज्ञानेश्वरी फार महत्वाचा ग्रंथ. आपल्या मराठमोळ्या लोकांना तरी फार महत्वाचा मानायला हरकत नाहीये असं माझं मत. म्हणजे किंबहुना मानावा तरच आपला कुठेतरी बेडा पार होणार आहे आणि आपल्याला आपले सद्गुरू करणार आहे जे असतील ते. म्हणजे असं काही नाहीये की ज्ञानेश्वरांमुळे राघवेंद्र स्वामी कळत नाही असं होऊ शकत नाही कधी. आलं का लक्षात? किंवा अरविंद कळत नाही असंही होणार नाहीये. सगळं कळणार आहे एका ज्ञानेश्वरी म्हणून सर्वांना घेऊन चालणारी आहे. याचं म्हणण्याचं कारण ते आहे त्या दृष्टीने. म्हणून तुमची कृपा हीच गणेश देवता होय, जे आपुला ते सौरस तिने आपला प्रसाद केला असता. बर का? तरी सारस्वती प्रवेश बाळकाही आती तिने आपला प्रसाद केला असता आज्ञा नेणता बालक देखील सर्व विद्या पारंगत होतो. म्हणून तिने आपला प्रसाद केला असता याचा अर्थ जरा समजून घेण्यासारखा आहे. म्हणून त्याचा निजभक्त म्हणजे प्रसाद आहे. लक्षात खूप वेगळं गणित आहे. याच्यातही कुठं लिहिलेलं नाही. मला तर एकदा स्ट्राईक झालं म्हणून मी सांगितलं की हे निजभक्त होणं त्या गणेशाचं म्हणजेच त्या गुरुचं हाच प्रसाद आहे. म्हणून श्री गुरुनाथा तुमची कृपाच हीच गणेश देवता हो. गणेश देवताचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलंय की जिथं आपल्याला आता कळलं जे ज्ञान जाणवत आहे आपल्याला ते आपल्यामधलं गणेशाचं स्वरूप आहे. म्हणून सद्गुरूची कृपा म्हणजे ज्ञान युक्त जाणीव आपल्या तयार होणं हा प्रसाद आहे. म्हणून गणेश हा प्रसाद रूपाने जेव्हा आपल्याला प्राप्त झाला असं वाटतो तेव्हा आपण सद्गुरूचे निजभक्त होतो. लक्षात ठेवा. म्हणून निजभक्ता घेऊन जवळी कृपा कटाक्षी कुरवाळी जेथीचा तेथे नेऊ निघाली. हा प्रसाद हे प्रसादाचं एक प्रकारचं परिणित स्वरूप आहे. पण असे जे सद्गुरू आहेत त्यांना माझा नमस्कार असो. आणि आज्ञा नेणता बालक देखील सर्व विद्या पारंगत होतो. त्या प्रसादामुळे त्या निजभक्ताच्या जाणीवेमुळे त्या गुरुकृपेमुळे आपण सर्वजण सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये पारंगत होतो. म्हणून यासाठी सद्गुरूचं महत्व खूप मोठं आहे. म्हणून आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपल्यावर गुरुकृपा झाली आहे की आपल्यावर गुरुकृपा व्हावी हे कष्टाने करावं लागतं. लक्षात ठेवा. हे सहज साध्य होत नाही. म्हणून रामदास स्वामी जे सांगताय की तुम्ही श्रवण मनन चिंतन निधिध्यान या 4 पावलांनी सातत्याने पुढे चला
पुढची सर्व पावलं तो घालणार आहे. प्रॉब्लेम आपला काय होतोय की आपण श्रवणात अडकून राहतो, मनन चिंतन आणि निधिध्यासापर्यंत पोहोचू शकत नाही. एकच पाऊल प्रत्येक वेळा पुढे टाकतो, पुढची 3 पावलं आपल्या जाणीवेमध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करतो. ध्रुव आहे, ध्रुवाला किंवा प्रल्हादाला, ध्रुवाच घेऊया तुझं, ध्रुवाला तिने पालक होता ना, बरोबर आहे की नाही? त्याला काही ज्ञान होतं का? त्याला काही एवढं सर्व ब्रह्मज्ञान होतं का? म्हणून तो काही साधनेला बसला का? त्याला वडिलांच्या मांडीवरनं खाली घातलं, त्यातनं विषाद निर्माण झाला. त्या विषादाच्या पोटी मला या जगाचा मूळ पुरुष कोण आहे हे शोधायचंय. माझ्या पित्यालाही ज्यांनी बनवलं आहे, माझ्या आईलाही ज्यांनी बनवलेलं आहे, मलाही ज्यांनी बनवलेला आहे, तो कोण आहे हे मला शोधायचं आहे. या एका विषाद भूमिकेतनं तो ध्यानाला बसला. ज्ञान नव्हतं, परंतु त्या एका भक्तीच्या जाणीवेतून कित्येक वर्ष साधना करावी लागली. लक्षात घ्या, ध्रुवाची साधना काहीतरी 4 दिवस बसला आणि 5व्या दिवशी विष्णू आल्यावर असं काही घडलेलं नाहीये, गैरसमज नसावा. म्हणून ती भक्ती काय स्वरूपाची त्याला करावी लागली, त्याच्यासाठी कुठलं व्रतस्थ जीवन जगावं लागलं, अरण्यात जावं लागलं, आणि त्यासाठी सर्व आपलं सर्वस्व आधार सोडून द्यावा लागला. आणि मग जेव्हा विष्णूचं दर्शन झालं तेव्हा त्या विष्णूंनी त्यांचा शंख नुसत्या कपाळाला लावला. सर्व ज्ञान प्राप्त झालं, लक्षात घ्या. म्हणून ही ताकद त्या गुरुच्या पाठी. आपण जिथे असाल तिथे साधनेला सुरुवात करा. आपण तर गृहापेक्षा खूप मोठे आहोत आहे की नाही? आणि गृहापेक्षा बरीच ज्ञानेश्वरी पण ऐकलेली आहे, बरंच ध्यानवर्गही केलेले आहेत, आहे की नाही? भाग्यवान आहोत. मी तेच म्हणतोय, एवढ्या ज्ञानाच्या जाणीव आहेत आपल्याकडे, गुरूंशी सहवास झालेले आहेत, असं काही नाहीये. सगळं होतंय, पण आपला ध्रुव होत नाही. लक्षात आलं? त्यामुळे ते जे ज्ञान मिळायला पाहिजे आपल्याला, ते बालक देखील सर्व विद्या पारंगत होतं म्हटले. बालक म्हणून मी ध्रुवाचं उदाहरण घेतलं. सर्व विद्या पारंगत झालेला आहे असा सद्गुरु, जी दैविकी उदार वाचा, जे उद्देश ते नाभिकाराचा, ते नवरस सुधाब्दीचा ठाऊ लाभे. अहो, जी सद्गुरुनाथा तुम्हा देवाच्या थोर अवतार्यांनी संपन्न असलेल्या वाणीकडून, म्हणजे भिवू नकोस असे अभयवचन मिळाले असता, शृंगारादी नवरस रूपी अमृताच्या समुद्राचाही थांग घेता येतो. बघा, जी दैविकी उदार वाचा अभय, लक्षात आलं का? गणपतीचा सुद्धा जो आशीर्वाद आहे ना, तो अभयाचा आशीर्वाद आहे. म्हणून ते ज्ञान स्वरूप आहे, त्याच्यातनं अभय मिळतं. अभय काय आहे? मी भिवू नका, मी आहे, हे ते अभय आहे. असे अभय वचन मिळाले असता शृंगारादी नवरस रूपी अमृताच्या समुद्राचाही थांग घेता येतो. बघा, हा ते नवरस सुगाब्दीचा ठाऊ लाभे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? जेव्हा अशा प्रकारची कृपा आपल्यावर होते तेव्हा माणूस भोगो आणि अभोक्ता होतो. श्रीकृष्णाचा नवरसांचा ठाऊ लाभे असं म्हटलंय त्यांनी. नवरस सुगाब्दीचा ठाऊ लाभे म्हणजे नवरस रूपी शृंगार आदी. नवरस कुठले कुठले आहेत आपण शिकलेलो आहोत.
आपलं तुमचे शृंगार आहे, प्रेम आहे, वैराग्य वगैरे वगैरे हे सर्व नवरस त्यांनी सांगितलेले आहे. तर त्या नवरसांमध्ये एक प्रकारची आसक्ती आहे, लक्षात घ्या. परंतु त्या आसक्तीपासून आपण लांब राहतो. सर्व प्रकारचे भोग घ्यावे लागणार आहे. सर्व रस आपल्याला, आपले जे शब्द स्पर्श रूप रस गंध, या पंच ज्ञानेंद्रियांतर्फे येणाऱ्या सर्व जाणीवा या रस निर्माण करणारे आहेत, लक्षात ठेवा. म्हणून ते रस जरी निर्माण झाले तरी सुद्धा त्याच्या अभयकरामुळे, त्या अशा प्रकारच्या आसक्तीतनं आपल्याला तो बाहेर काढतो. म्हणजेच काय झालं, आपली एक स्थिती तयार होते. त्या स्थितीमध्ये माणूस भोगोनी अभोगता होतो, असं मला म्हणायचं. म्हणून त्या दृष्टीने जी आपुल्या स्नेहाची वागीश्वरी, जरी मुकेया ते अंगीकारी, तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा. बघा, श्री गुरुनाथा आपले प्रेम हीच कोणी सरस्वती होत. आता सरस्वतीला प्रेमाचं स्वरूप दिलं त्यांनी, आणि सद्गुरूचं प्रेमाचं स्वरूप कसे, परम प्रेम स्वरूप आहे. त्या दृष्टीने आपले प्रेम हीच कोणी सरस्वती होय. ही नाही, जरी मुकेया ते अंगीकारी, हिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा, तर तो बृहस्पतीशी देखील ग्रंथ रचनेत प्रतीक देणे पैल लावू शकेल. म्हणजे काय की त्याला हे म्हणतात ना, मुख्याला बोलत करणं किंवा पंगुम लंघयते गिरी, थोडक्यामध्ये पंगुम लंघयते गिरी यत्कृपातमं वंदे परमानंद माधवम. माधवम म्हणजे श्री गुरु असं म्हणायचं. या भूमिकेतनं ते म्हणतायत. आता याचा अर्थ तुमच्या लक्षात आला म्हणजे काय म्हणायचंय ते. कारण त्याच्यात काय अजून ते ती सरस्वती कशी कार्य करते वगैरे आज शिरलो तर खूप आहे. हिने जर मुख्याचा अंगीकार केला तर बृहस्पतीशी देखील ग्रंथ रचनेत प्रतिज्ञेने पैज लावू शकतो. अरे याचा फक्त थोडा पैज शब्दाच्या याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्ञानेश्वरांनी सुद्धा सर्व समाजाच्या समोर पैज लावली. अमृता ते पैजा जिंकी. ही जाणीव कशी आली, ही सद्गुरूच्या कृपेची, ही त्यांच्यावरती सरस्वतीने केलेल्या प्रेमाच्या पखरणीची आहे, लक्षात घ्या. म्हणून त्या सरस्वतीचं, त्या शारदेचं, त्या गौरीचं प्रेम आपल्याला लाभल्याशिवाय प्रज्ञा जागृत होणार नाही, लक्षात. कारण प्रज्ञेचं स्वरूप आहे आणि ही प्रज्ञा परेच्याही खाली गेलेली आहे. त्यामुळे जी जाणीव आहे नाभीपासून ब्रह्मरंध्रात, ती जाणीव इतकी खोलवरून येते परेमधनं. नाभीच्या खालच्या तिथं परावस्था आहे, पण परेच्याही खाली कुठलं चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे. आणि ती जी स्वाधिष्ठान चक्राची जाणीव आहे ती ब्रह्म या स्वरूपातली आहे, लक्षात आलं. ते कशी कनेक्शन्स आहेत बघा. त्यामुळे या कनेक्शन्स मधून आपल्याला जावं लागतं. जातो म्हणजे आपण नाभीपासून ब्रह्मरंध्रात जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो श्वास एका वेळेला कुठल्या कुठल्या लोकातनं पास ऑन होतो बघा. ओंकार केल्यावर मुलाधारातनं बाहेर येणार, मग स्वाधिष्ठानामध्ये येतो, बरोबर. आणि तो समान वायू नाभीपासून ब्रह्मरंध्रात जातो. त्यावेळी सोहम ही जी प्रणवयुक्त जाणीव आहे, ही अजपाजपाच्या जाणीवेत जेव्हा जाते तेव्हा ती अजपाजपाची जाणीव आपल्या मणिपूर चक्राला ग्रास करते.
तिथं विष्णूची वैश्विक प्रेमयुक्त जाणीव माणसाला समजायला लागते. आणि त्याच्यातनं पुढे ती जेव्हा आपल्या अनाहतामध्ये येते, बरोबर, अनाहत चक्रापाशी येते, तेव्हा शिवाची जाणीव आपल्यामध्ये, शिवस्वरूप काय आहे हे समजतं. आणि याच्यामधनं सत्व रज तमाच्या जाणीवेतनं आपण त्रिगुणाच्याही पलीकडे विशुद्धाच्या जाणीवेत जेव्हा शिरतो, तेव्हा तो सुषुम्नेमधला लय साधतो आणि तो वायू स्वरूपातला रुद्र आपल्याला आपल्या आज्ञाचक्रापाशी गुरुस्थानी नेऊन पोचता करतो. आणि तिथून तो बघतो, काय बघतो? कुशन्ने कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मिन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमम तत्ते पश्यामि ओ सावसो पुरुषः सोहम अस्मि. मी तोच आहे. ही त्या सोहमची जाणीव. एवढी ती शारदेची कृपा, एवढी ती सरस्वतीची कृपा जेव्हा होते, ती शक्ती स्वरूपिणी आहे, तिची कृपा आपल्या उचलावी, तेव्हा ते ब्रह्मज्ञान अमृता ते पैसा जिंकी या जाणीवेतून ती व्यक्ती साध्य करू शकते. ज्ञानेश्वर कशा स्वरूपात कार्य करत होते, एवढं वेगळं गणित आहे की सर्व ईशावास्यमिदं सर्वम, एवढ्या भूमिकेपर्यंत ते जाऊन पोचत आहे. याच्यातनं ते पुढे म्हणतात, हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्मकर माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी. हे असो गुरु श्री गुरुराया, तुमची कृपा दृष्टी ज्याच्यावर आपला ज्ञान प्रकाश पाडी, किंवा हे तुमचे हस्तकमल ज्याच्या डोक्यावर ठेवले जाईल, तो जीव जरी असला तरी तो शंकरा समान होतो. इथं शिव म्हटलेलं नाहीये, शंकर म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. शंकरा समान होतो म्हणजे तो त्याच्यामधल्या सर्व गोष्टींच्या रिजेक्शनच्या जाणीवेत येतो. शिव हा कटिंग फोर्स आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जेव्हा तो जीव, म्हणून त्यांनी खूप वेगळ्या रीतीने मांडले बघा, हे तुमचे हस्तकमल ज्याच्या डोक्यावर ठेवले जाईल तो जीव म्हटलेला आहे, साधक म्हटलेला नाहीये, जीव म्हटलेला आहे. तो जीव कसा आहे? अज्ञानग्रस्त आहे. म्हणून त्याच्यामध्ये सर्व अज्ञान मूलकता आहे. 7 प्रकारचे अज्ञान आहेत, 6 प्रकारचे अज्ञान आहेत. 7वं म्हणजे त्या 6 अज्ञानाच्या जाणीवेतनं तो जे कृती करतो ते 7वं अज्ञान. हा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणून तो जीव जरी असला तरी तो शंकरा समान होतो. म्हणजे त्याला त्याच्यामधल्या अनाहताच्या ओंकाराच्या जाणीवेपर्यंत तो पोचतो होऊ शकतो. शंकरा समान म्हटलंय. आणि ती कृपा त्याला त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये सर्व अज्ञानाचं निस्सरण करण्यात उपयुक्त होते. म्हणून गुरुचा आपल्या डोक्यावरती हात असणं किंवा आपण ठेवा म्हणणं, याच्या पाठीमागची भूमिका आपली अशी असेल तरच त्या गुरुच्या आशीर्वादाचा उपयोग जीवाला होणार आहे. जीवाला, कारण आपण जीव स्वरूपामध्ये जीवात्म्याच्या जाणीवेतले आहोत. म्हणून ही भूमिका त्याच्यासाठी, म्हणून त्यांनी ते सांगितले, एवढे जे महिमेचे कारण ते वाचा बळे वानू मी कवणे, त्या सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. श्री गुरूंच्या महिम्याचे असे आगाध सामर्थ्य मी कोणत्या वाणीच्या बळाने वर्णन करू. सूर्याच्या अंगाला उठणे लावून स्वच्छ करावे लागते काय? सूर्याच्या अंगाला उठणं लावून स्वच्छ करावं लागतं का? अहो, तुम्ही ज्ञानप्रकाश स्वरूप आहात सद्गुरू, तुम्हाला मी कोणत्या वाणीच्या बळाने वर्णन करणार आहे? प्रकाशाचं वर्णन कसं करणार? करू शकत नाही.
सूर्याचं वर्णन करू शकाल का तुम्ही? करू शकणार नाही. फक्त म्हणणार गोळा आहे, त्याचा रंग असा आहे, सर्वत्र जातो येतो, सर्व भर पसरलेला असतो एवढं. पण त्याचं स्वयंभू वर्णन करता येतं का? स्वयंभू वर्णन करता येत नाही. त्याची माहिती देता येते, माहिती वेगळी, वर्णना असं. केवता कल्पतरुवरी फुलवला, काय सैनी पाहुणेर क्षीरसागरा, कवणे वासी कापुरा सुवास देवो. म्हणून कामनापूर्ती करता कल्पतरुवर नवरसाचा फुलवरा बांधायला पाहिजे. काय क्षीरसागराला कशाचा पाहुणचार करता येईल, कापराला कोणत्या सुवासाने सुवासित करता येईल, व चंदनाला कशाची उटी लावावी, अमृताला शिजवण्याचे काय प्रयोजन आहे, आकाशापेक्षा उंच होणे कसे घडणार. दोन्हीचा एकदम अर्थ दिलाय त्यांनी. देवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणेर क्षीरसागरा, कवणे वासी कापुरा सुवास देव. चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घरे केवी. म्हणजे कामनापूर्ती करता कल्पतरुवर नवरसाचा फुलवरा बांधायला पाहिजे. काय आता तुम्ही पाहता, आपण विविध देवळामध्ये जातो, बरोबर आहे. त्या देवळांमध्ये जेव्हा काही मागण्या करतात लोक, तेव्हा त्याच्यावरती काही वस्तू अशा त्या दोऱ्याने बांधून, चकल्या करंज्या वगैरे असं सुद्धा बांधतात. आमच्या इथं हनुमंताच्या इथं सुद्धा काही लोक पूर्वी बांधत होते. काय ते वडे असतात ना, त्याला भोको पाडून त्याच्यात ना ते फुलोरा म्हणतात, त्याला फुलोरा म्हणतात. आलं लक्षात? तो नवस आहे. परंतु हा नवस तुम्ही देवाला लावला, हो बरोबर आहे, पण कल्पतरूच्या झाडाला लावाल का? कल्पतरूला लावता येणार नाहीये, तर तो तुमची इच्छापूर्ती करणारच आहे. कल्पतरू ही जी संकल्पना आहे या भूमिकेतली आहे, त्यामुळे त्याला फुलोरा बांधता येणार नाही. त्या प्रकारे क्षीरसागराला कशाचा पाहुणचार करता येईल? क्षीरसागर जो आहे त्याला काय पाहुणचार कुठल्या याने करणारा, काय बासुंदीचा करणारा, काय कशाचा करणारा, बरोबर, तो करता येत नाही. कापराला कोणत्या सुवासाने सुवासित करता येईल? कारण कापुराला स्वयंभूच त्याचा सुवास आहे, तेव्हा त्याला सुवास करता येत नाही. चंदनाला कशाची उटी लावणार? चंदन हीच उटी आहे. अशी उदाहरणं दिली त्यांनी. अमृताला शिजवण्याचे काय प्रयोजन आहे? अमृतच जर आहे तर ते अजून शिजून काय अमृत छान कल्पना आहेत त्या. आकाशापेक्षा उंच होणे कसे घडणार? आकाशापेक्षा उंच काही होऊ शकत नाही, लक्षात. म्हणून त्याप्रमाणे तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन, हे जाणोया मन निवांत केले. त्याप्रमाणे श्री गुरूंचे महात्म्य आकलन करता येण्याजोगे कोणते साधन आहे, म्हणजे थोडक्यात कोणतंच साधन नाही, हे जाणून मी मुकाट्याने तुमच्या पायावर डोकं टेकत आहे. शब्द वापरला त्यांनी. हे जाणून या नमन निवांत केले. निवांत म्हणजे आता त्यांनी मुखाट्याने अर्थ काढला त्याचा, पण मुखाट्याने म्हणण्याचा आता मी काही बोलत नाही, मी फक्त नमस्कार करतो तुम्हाला शांत करा एवढं. अशा प्रकारे इथं आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.